आणि पुण्यातल्या खड्ड्यांवरून आता विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। पुण्यात खड्ड्यात महापालिकेचा टँकर पडल्यावरून खासदार सुप्रिया सुळेंनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले, तर विरोधक माहिती न घेता पुण्याची बदनामी करत असल्याचा पलटवार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला। ही मलिदा गँग म्हणजे काल तर मी धक्कादायक, मला एक व्हिडिओ कोणीतरी पाठवला, मला वाटलं तो AI होता। मी फोन केला की अहो नका नका ट्विट बीट करू नका, खोटा व्हिडिओ आहे। म्हणजे मला खरंच वाटत नाही, माझी मुलं लहान असताना कार्टून नेटवर्कमध्ये असल्या गोष्टी मी पाहायचे की एक अख्खाच्या अख्खा ट्रकच हा असा गायब होतो। या कार्टून नेटवर्कमधल्या गोष्टी वास्तव व्हायला लागले पुण्यामध्ये तुमच्या माझ्या। तिथे लकी आपण आहोत, भाग्यवान आहोत की त्याच्यात कोणी नव्हतं। शेवटी राजकारणामध्ये विरोधक असावा, वैचारिक मतभेद असावेत, ज्याचे ज्याचे विचार असावे, पण कुठल्याही गोष्टीची खातरजमा न करता आमच्या विरोधकांनी लगेच जे नेहमीची त्यांची ठरलेली भूमिका आहे पुण्याची बदनामी करायची, या शहराचं नाव खराब करायचं, ते सुरू केलं आणि रस्त्यावरती खड्डा पडला आणि ट्रक खड्ड्यात गेला, अख्खा बुडाला, अशा प्रकारचा एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जाणून बुजून केला गेला।